तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय। काल रात्री गोव्यातील पेडणे बोगद्यामध्ये रुळांवरती चिखल झाल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान कालपासून रुळावरील चिखल आणि पाणी बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं। मात्र आता रात्री 10:30 वाजता ट्रायल ट्रेन सुरू केलेली असून ही टेस्ट यशस्वी झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मध्यरात्री कोकण रेल्वेवरील वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती दिली जाते। कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती गोव्यातील पेडणे बोगद्यात चिखल आणि माती आल्यामुळे ठप्प झाली होती। गेल्या 24 तासापेक्षाही जास्त काळापासून ही वाहतूक ठप्प होती। मात्र आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि रात्री 10:30 वाजल्यानंतर या ठिकाणी ट्रायल जी आहे ती घेण्यात येत आहे। ट्रॅकवरची माती जी आहे ती पूर्णपणे हटवण्यात आलेली आहे। मात्र पाणी काही प्रमाणात कमी झाल्यामुळेच या ठिकाणी ही ट्रायल जी आहे ती सुरू आहे। आपण जर पाहिलं असेल दृश्यांमध्ये तर ही ट्रायल करण्यासाठी ट्रेन जी आहे ती ट्रॅकवरून जाणार आहे आणि ही ट्रायल ट्रेन जी आहे ती पुन्हा मागे येणार आहे आणि यानंतर ट्रायल ट्रेन जर ओके झालं तर त्यानंतर या कोकण रेल्वे मार्गावरील ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे सुरू केल्या जाणार आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार मध्यरात्री 12 ते 1 वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्ववत होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, पेडणे, गोवा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मन सुद्धा